उचित सन्मान करतात. 2012ला कलाश्री पुरस्कार, 2016ला कला रत्न पुरस्कार आणि 2022ला युवा रत्न पुरस्कार असे 3 पुरस्कार गावले. आणि आताच 13 डिसेंबरला कोकणातनं हा मानाचा बहुमान मिळाले कुणालजी पाटील, त्यांचा उचित सन्मान करतात. बीज जसे अंकुरते कमी कल्पना येते कोकण रत्न कुणाल पाटील जोरदार काय वाजवले सबसे काटे कुणाल पाटील. कुणी जाते शब्दाचे आणि गीताचे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्कळ सुखाचा चरणी अर्पण करणाऱ्याचा. यानंतर डॉक्टर भक्ती सुशील सावंत दमदमादम या टीव्ही वाहिनीवरील आपल्या असली जादू होते भावनी दम निर्माण करणारी आमच्या गावाची सुपुत्री बहुतेक पंचायत कमिटी शाखा क्रमांक 4 चे सन्मान्य अध्यक्ष सुशीलजी सावंत यांची कन्या भक्ती सुशील सावंत, डॉक्टर भक्ती सुशील सावंत यांचा उचित सन्मान या राजाच्या दोन्ही बहुमूल्य कलाकार आपल्यासाठी वेळ काढून आपलं उचित स्वागत करतो. शालू यांचं आपण एक झालं या पटकन उन्नती दिदी तुझ्या असतं सगळं करूया या साईडला तू या साईडला. तिसरे परीक्षक म्हणून सभागृह शालवी वायगणकर यांचा उचित सन्मान करतात. उन्नती धन्यवाद. तिन्ही परीक्षकांना आपल्या जागेवर स्थानापन्न होण्याची विनंती करतोय.
कुणालजी पाटील आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. भक्तीजी आपण विचारणार आहात का प्रश्न? ओके. छान दिसतेस, शृंगार छान आहे, लावणीचं गाणं पण छान होतं, पण थोडी कन्फ्यूज वाटलीस नाचताना, होय ना? काय झालं? थोडा अर्धाच वाजला पहिला सुरुवातीला. ऍक्च्युली ट्रॅक चुकीची लागली असणार आहे, त्यामुळे थोडस गाणं तूच दिलं होतंस ना? गाणं मीच दिलं होतं, पण ऍक्च्युली प्रॉब्लेम झाला नेटवर्क इश्यू, आणि त्यामुळे गाणं प्रॉपर लोड थोडं पाहिजे झालं. आपलं, स्पर्धेला उतरतं. ओके, नेक्स्ट टाइम काळजी घे. थँक्यू. समझते दोस्तों, मन मचल के मोर होना चाहिए, आम्बेशतवासियों की शाम में परफॉर्मेंस का दौर होना चाहिए. मन मचल के मोर होना चाहिए, आम्बेशतवासियों की शाम में परफॉर्मेंस का दौर होना चाहिए. यूं तो हम कहने को बहुत कुछ आए, लेकिन आपके तालियों में भी थोड़ा जोर होना चाहिए. धन्यवाद. हॅलो कृपा, छान दिसतेस, साडी पण छान आहे आणि छान लावणी सादर केलीस. थोडी दमली होतीस का? हो ना, चेहऱ्यावर दिसत होतं ते. एंडिंगला थोडीशी एनर्जी थोडीशी कमी वाटली शेवटला. बाकी और लावणी छान, थँक्यू सर. छान दिसतेस.
जोरदार तालियों स्वागत कर रहा है। वैसे दोस्तों, चाय में दूध नहीं तो पीने में क्या मजा, चाय में दूध नहीं तो पीने में क्या मजा, और ये प्रोग्राम करने में आप जैसे होनहार दर्शकों की तालियां नहीं तो ये प्रोग्राम करने में क्या मजा। धन्यवाद कुणाल, अतिशय अप्रतिम। अजूनही आमच्या प्रेक्षकांना एक दोन लावणी नृत्य आपण दाखवायचे। यानंतर आमंत्रित करतोय कुमारी आकांक्षा। वाव, अप्रतिम जोरदार टाणे याही नर्तिकेचं स्वागत करतोय। कुणाला तीर्था कॉस्मेटिक्स मारुती मंदिर यांचं आकर्षक लिपस्टिक। हॅलो आकांक्षा, कुठून आलीस तू? माईक जवळ धर जरा। राजापूर ओके, कोणती लावणी केलीस तू? रात्र धुंदीमध्ये जावा, पारंपरिक लावणी, बैठकीची आणि घडी लावणी अशी दोन. ओके, कन्फ्यूज होतीस लावणीमध्ये? जास्तच. चेहऱ्यावरती एक्सप्रेशन अजिबात नाही, अशी असं वाटत होतं घाबरलीस का? थोडी भीती वाटत होती. का पण? मी समोर आहे म्हणून, बरोबर ना? खरंच म्हणजे खूप कन्फ्यूज वाटलीस आजच्या लावणीला, कारण एक सांगेन मी, ही मुलगी राजापूर मधली आहे आणि माझ्या ग्रुपला आहे ती. आज ती स्पर्धेला आहे, राजापूरवरून आली आहे स्पर्धेला. माझ्या ग्रुपची आहे हा, माझी अकॅडमी नाही आहे. ग्रुपला ते स्वतःहून लावणी बसवतात, माझ्या शोला प्रेझेंट करतात, त्याचं मानधन मी त्यांना देतो. मी त्यांच्या लावण्या बसवत नाही, त्याच्यामुळे आज ती स्पर्धेला आहे. नाही तर काही जणांचं असं होईल, कुणाल पाटील परीक्षक आहे आणि त्याच्याच ग्रुपमधल्या मुली उतरल्यात. हे आधी मी क्लिअर करतो. माझा ग्रुप आहे, माझी अकॅडमी नाही आहे, मी त्यांना शिकवत नाही. ते स्वतःहूनच शिकतात बाहेरून आणि माझ्या ग्रुपला येऊन शोला येऊन आपली कला सादर करतात आणि त्याच्यातून मी त्यांना मानधन देतो. हे पहिलं क्लिअर केलंय. कारण का, एखाद्या मुलाचा न चुकून नंबर आला तर म्हणाल कुणाल पाटीलने पार्शलिटी केली. ते मला नको आहे. मी कधीच पार्शलिटी करत नाही. परीक्षक बसतो तेव्हा जे काय असतं ते क्लिअर असतं. माझ्या ग्रुपची मुलगी आहे, मला कन्फ्यूज वाटली, घाबरलेली वाटली, मी डायरेक्ट बोललोय तुमच्यासमोर, बरोबर ना?
ओके, थँक्यू. खरंच खूप घाबरलेली वाटत होतीस. मी इकडे पडेन की काय, तिकडे पडेन की काय, बरोबर ना? थोडं नाही, जास्तच मान्य करायचं. ओके, बाकी ओरला छान. थँक्यू. थँक्यू. यानंतर गुलाबी सुटली हवा, गुलाबी सुटली हवा, बैरागूचा टपून बसलय तवा, बैरागूचा टपून बसलय तवा, बैरागूचा टपून बसलय हवा. इश्काचा गोडवा, इश्काचा गोडवा, बैरागूचा टपून बसलय हवा, बैरागूचा टपून बसलय हवा, बैरागूचा टपून बसलय हवा. लावणी स्पर्धा. हॅलो हॅलो. मित्र, हां, दमली आहेस? थोडी. वयोमानानुसार होतं. सॉरी, विचारणं चुकीचं आहे, पण तुझं वय किती आहे आता? 28 रनिंग आहे. ओके, छान नाचलीस, साजशृंगार छान आहे. थँक्यू. ही लावणी कशी आहे, बैठकीची की खडी आहे की शृंगारिक आहे? बैठकीची आहे, पण मी ती खडी आणि बैठकीची असं दोन्ही मिळून बसवली. ओके, शृंगार पण दिसला तुझ्या. हां, आणि छान सादरीकरण केलंस, एक्सप्रेशन छान होते. फक्त काही ठिकाणी थोडेसे लाऊड वाटले आणि बहुतेकशी लावणी तू तुझ्या उजव्या कोपऱ्यातच जाऊन केलीस. एवढा स्टेज आहे आपल्याकडे, स्टेज कव्हर करायचं आहे. ओके, नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. हो, बाकी छान. थँक्यू.
पाठ हाय गोरे माझं रूप लई भारी नटे सावरी म्हणून हो गजरा दिल भरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजरी सुबकटे करी लख लखते सुंदरी अशी मी मदन नकळत माझ्या लई दिसानी असा जिव्हारी हरुतला कुणी भलत्या येळी बहर हुटला अंशी शिरी मानो मानी जरी होता साधा डोळा त्याने हळूच फिरवून डोळा जरी होता साधा डोळा त्याने हळूच फिरवून डोळा जरी होता साधा डोळा त्याने हळूच फिरवून डोळा सारा नजरनं कारभार केला कसा कंदी बाई त्यानं मला कळलंच नाही काळजात मुक्काम केला गो बाई माझ्या काळजात मुक्काम केला माझ्या काळजात मुक्काम केला गो बाई माझ्या काळजात मुक्काम केला लई दिवसानं दिसला तुम्ही गालात हसला लई दिवसानं दिसला तुम्ही गालात हसला सारी रात ही जागवली नाव व्हायरल झालं तुमचं आणि तुम्ही डिमांड वाढवली
अन तुम्ही डिमांड वाढवली नाव व्हायरल झालं तुमचं अन तुम्ही डिमांड वाढवली हात हातात धरून राया तुम्ही खसकन जवळ वळलं माझं जपून ठेवलेलं काळज आज परत प्रेमात पडलं हात हातात धरून राया तुम्ही खसकन जवळ वळलं माझं जपून ठेवलेलं काळज आज परत प्रेमात पडलं तुम्ही मिठीत घेऊन हळूच घे लाजाळू लाजवली तुम्ही मिठीत घेऊन हळूच घे लाजाळू लाजवली नाव व्हायरल झालं तुमचं अन तुम्ही डिमांड वाढवली नाव व्हायरल झालं तुमचं अन तुम्ही डिमांड वाढवली आली आली या मम्मी येऊ दे की मग खवळेल मला आलं प्रेमात दंग आली या मम्मी अगं येऊ दे की मग अरे खवळेल मला आलं प्रेमात दंग अगं होणारी सासू हाय तिला काय खायचं व्हायचं होऊ दे तुझं बोलणं बाजूला राहू दे माझी आई बोलवते जाऊ दे तुझं बोलणं बाजूला राहू दे माझी आई बोलवते जाऊ दे तुझं रोज रोज असतंय असंच गं नुसती करतेस बहाने बाजी नको टेन्शन घेऊ तू सोन्यार माझ्या भावाचा तुझ हाय दाजी अरे समजून घे ना काय ना तुझं रोज आहे तुझं रोज रोज असतंय असंच गं नुसती करतेस बहाने बाजी नको टेन्शन घेऊ तू सोन्यार माझ्या भावाचा तुझ हाय दाजी अगं तुझ्यानं माझ्या लग्नाची आता वरात घेऊन येऊ दे तुझं बोलणं बाजूला राहू दे माझी आई बोलवते जाऊ दे अरे? तुझं बोलणं बाजूला राहू दे माझी आई बोलवते जाऊ दे आता मन भरलं र तुझं कमर भरलं र तुझं आता मन भरलं र तुझं गद्दारी करून तुझं म्हणतो गद्दार मला गद्दारी करून तुझं म्हणतो गद्दार मला साजना आझाद केलं तुला साजना आझाद केलं तुला शर्त काय ठेवलं नव्हती तुझी
थँक्यू. लावणी महाराष्ट्राची लोकधारा. स्वर्गीय विठाबाई नारायण गावकर यांनी 1970च्या सालापासून सुरुवात केली आहे या लावणी नृत्याला. आणि ही लावणी त्यापुढे सुरेखा पुणेकर, आताच्या घडीला दीपाली सय्यद असतील, अमृता खानविलकर यांनी या लावणीला 7 समुद्रावर नेले. अशी लावणी, अशी या लावणी, याला जोरदार टाळ्या वाजून त्या लावणीचं अभिनंदन करूया. आपण मला साक्षात विठाबाई नारायण गावकर दिसतात. ही भावी दीपाली सय्यद आणि ही तर चिमुकली अमृता खानविलकर. जोरदार टाळ्याने या तिघांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तुझ्या यशाची कीर्ती अशीच उत्तरोत्तर वाढत जाऊ हीच बाप्पाच्या प्रार्थना करतो. ओके, धन्यवाद. यानंतर 2 कंटेस्टंट उरले. हे लागलं काय रे राम? सावकाश सावकाश, जरा जोरदार टाळ्या होऊ दे. सावकाश. थोडं लागलं कारण हाड आहे ना. सॉरी. आपल्या उत्कृष्ट पद्धत झाली आणि चेहऱ्यावरील तेवढे सुंदर हावभाव पाहून हे आर्यन वैभव वायगणकर, सीताई मँगोचे सप्लायर ओनर, रोख रुपये यांनी 200 दिले. मुद्रा मेन्स जेंट्स कपड्यांचं भव्य दालन यांच्याकडून रोख रुपये 200. आणि आपण खास इगतपुरीवरून नाशिकवरून इथे आलात बरोबर. आपणासाठी आमच्या मंडळाकडून रोख रुपये 1000चं बक्षीस आम्ही देत आहोत. एक मिनिट. जरा जोरदार टाळ्या होऊ दे. आपण ही साधी गोष्ट नाहीये एक मुलगा असून लावणी परफॉर्म करायचं. कारण मी आज परीक्षकाच्या खुर्चीमध्ये बसलोय, त्याच्यासाठी काय काय करावं लागलं हे तुम्ही सर्वांनी बघितलंय. माझा प्रवास तुमच्या समोर आहे, कारण मी तुमच्यासाठी काही नवीन नाहीये. गेली 17 वर्षामध्ये मला वाटतं 17च्या 17 वर्ष मी इथे या रंगमंचावरती परफॉर्म करत आलोय. लावणी चालू करायच्या अगोदर पण मी इथे जे जेंट्स डान्स करायचो ते पण मी ह्या रंगमंचावरती केलेले आहेत. जेव्हा रत्नागिरी जिल्ह्यामधली मोठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा या रंगमंचावरती व्हायची रामनवमीला, बरोबर ना दादा? तेव्हा मी जवळजवळ मला वाटतं 8 ते 9 वर्षाचा असेल, तेव्हापासून मी ह्या रंगमंचावरती येतोय आणि तेव्हापासून मला तुम्ही बघताय. आणि जेव्हा लावणी चालू केली तेव्हाचा प्रवास तो आतापर्यंतचा तो पण तुम्ही बघितलाय. तसाच हा राम आहे, कारण एक मुलगा साडी नेसून नाचणार एवढी खायची गोष्ट नाहीये. खरंच त्याच्या हिमतीला जरा जोरदार टाळ्या होऊ दे. उपवास होता याचा 3 वाजल्यापासून आतापर्यंत काही खाल्लेलं नाही. मॅड आहेस काय? पहाटे 3 वाजल्यापासून. असं नाही रे बाळा करायचं. ओके, पण आम्हाला सांगायचं ना, आम्ही दिली. पण आता 12 वाजून गेले. आम्ही सांगितलं होतं प्रत्येक स्पर्धेला जेवून या म्हणून. हा. पण आता उपवास सोडू जरा. ओके. ओके. आमच्या अभिषेकच्या राजा मंडळाकडून बक्षीस मिळून दे नाही माझ्या कृपाकडून बाप्पाच्या कडून, कारण ही सर्व कृपा त्याचीच आहे बरोबर.
रुपये 1000चं बक्षीस देतोय. जोरदार टाळ्या प्रकाशची एकदा. एक मिनिट. मी बोलल्याशिवाय जाऊ देणार नाही तुला इथून. नमस्कार. पहिलं तर तुझ्यासाठी मी हरवून गेलो होतो. असं वाटत होतं की हे संपायलाच नाही पाहिजे. म्हणजे डान्स लावणी नृत्य स्पर्धेचा शेवट हा असा व्हायला पाहिजे. एवढा ठसकेदार, एवढा गोड आणि एवढा स्टार्टिंगला पदरवरती उठायच्या आधीच इतकं क्वालिटी डान्स दिसला ना. जो काय ठहराव, जो काय एनर्जी होती ना, जी पूर्ण माहोलच चेंज करून टाकला. म्हणजे बोलण्यासारखं खूप काय म्हणजे मुलींना पण लाजवेल असा डान्स होता. अजिबात वाटणार पण नाही की तू राम आहेस असं अजिबात वाटणार. एकतर पोशाख, दुसरं तर तुझा ठहराव. लावणीसाठीचं जे प्रचंड प्रॅक्टिस दिसते केलेली, पण बस शेवटच्या स्टेप स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत. आणि खरं सांगेल तर मी कधी प्रॅक्टिस करतच नाही. अरे बापरे. ऍक्च्युली म्हणजे मी आणि मम्मी फक्त आम्ही दोघंच राहतो. ओके. आणि मी कशी शेती पण करतो. अरे. तर मी कसं कोरिओग्राफर पण करतो आणि असं मोठमोठे अवॉर्ड पण भेटलेले आहेत मला. मस्त. नाही, ते सगळं दिसून येतं. ते सांगण्याची काहीच गरज नाही आहे. तुझ्या डान्समधूनच समजतंय की बऱ्यापैकी तगडी कॉम्पिटिशन आहे सगळ्या मुलींसाठी सुद्धा. सो परत एकदा तुला मनापूर्वक अभिनंदन. आम्हाला खूप छान एंटरटेन केलं असतो. ऑल दी बेस्ट. आणि आम्हाला तुला मोठ्या TV चॅनल्स किंवा मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुला बघायचं आहे. कारण तू आता इतका टॅलेंट असेल तर जाऊ शकतोस तिथे. सो तिथे मोठ्या लेवल्सवर. कारण आमच्या सगळ्यांची सुरुवात ही या स्टेजपासून झाली आहे. मी आता एक डॉक्टर आहे. माझी प्रॅक्टिस चालू आहे. पण मी ॲज अ आर्टिस्ट माझी सुरुवात ही इथून झाली. मी आंबेशेचीच लेक आहे आणि माझी सुरुवात इथून होऊन मी TV चॅनल्सवरती पण होते. पण या स्टेजला कमी समजू नकोस. हे स्टेज तुला खूप पुढे घेऊन जाईल. सो शुभेच्छा तुला सगळ्यांना. राम, नमस्कार सर. खरंच भारी वाटलं. कारण मी बसलो इथे तेव्हापासून मी काहीतरी वेगळं शोधत होतो. मला ते मिळालं नव्हतं. आणि एंडिंगला म्हटलं हां मुलगा येणार आहे तर मी तर करतोच आहे 17 वर्ष, वेगळं काय करणार आहे. पण खरंच खूप वेगळं मिळालं मला. खूप भारी वाटलं. माझा रंग हा लावणीचा जल्लोष रत्नागिरीच्या कलाकारांचा आणि नखरेल नार ओडवी लावणीचा भार, हे 2 माझे शो चालतात ऑल महाराष्ट्रामध्ये. नक्की मी तुला या शोला इन्व्हिटेशन देतो. पुढच्याच महिन्यामध्ये एक मोठा शो आहे, त्याच्यामध्ये नक्की मी तुला बोलवेन. येशील ना? हो सर. कारण तुझ्यासारख्या कलाकारांची मला खरंच गरज आहे आणि माझ्या ग्रुपला. आणि या मंडळाचं म्हणजे अभिनंदन करतो मी याच्यासाठी की लावणी स्पर्धा भरवली. रेकॉर्ड डान्स स्पर्धा भरपूर होतात, लावणी स्पर्धा कमी होतात. खरंच मनापासून धन्यवाद. कारण आज लावणी आपल्या महाराष्ट्राची जी शान आहे ती आपल्याला जपायची आहे, जगवायची आहे, पुढे न्यायची आहे. कारण ती खूप लोप पावत चाललेली आहे. मध्येच तर काही नृत्यांगना अशा आल्या होत्या की त्यांनी लावणीला गालबोट लावायचा प्रयत्न केला. पण हे रामसारखे कलाकार आहेत, ती लावणी जिवंत ठेवतायत आणि खरंच खूप भारी वाटतंय. बाळा, तू बोललास की आई आणि मी राहतो. मला थोडंसं सांगशील तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल? कारण का माहितीये, कारण मी पण त्या बॅकग्राऊंड मधून आलेलो आहे. आज आपण भरजरी वस्त्रात दिसतो, पण त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे हा स्पर्धेचा भाग नाहीये. मी त्याची माहिती का विचारून घेतोय की प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दे. काय आहे, एक मुलगा लावणी करतोय, खायची गोष्ट नाहीये. तो कुठल्या ह्याच्यातून आलाय ते तुम्हाला कळू दे. आज तो एवढ्या लांबून आलाय इगतपुरीवरून, त्याच्यामुळे त्याची जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. राम आला, नाचून गेला, ह्याच्यात अर्थ नाही. पण तो कुठल्या परिस्थितीतून आला, कुठल्या ह्याच्यातून त्याने लावणी केली, हा स्पर्धेचा भाग नाहीये. नाहीतर परत स्पर्धक माझ्यावरती ऑब्जेक्शन घेतील, हा त्याने इमोशनल केलं म्हणून त्याला नंबर दिला. असलं काहीही नाहीये. स्पर्धकांनी लक्षात घ्या. ओके, सांग बघा. तसं सांगायला गेलं तर खूप काही तसं म्हणजे हे मनात वेगळं आहे आणि हे मनात वेगळं आहे. माझ्या दोन्ही मनातलं बोल. दोन्ही मनात तुला बोलायला गेलं तर म्हणजे माझे मम्मीचा तर सपोर्ट आहे. मला पप्पा आहेत, ते दुसरे लग्न करून निघून गेले. आणि जसं मी म्हणजे सांगून गेलो, पप्पा पण सांगणे माझी कली, माझी लक्ष्मी माझ्या शरीरावरती आहे की मी असा प्रवास करत चालू आहे नसं की मी रात्रंदिवस मेहनत करतोय. ॲक्च्युली पप्पांनी 3.5 लाखाचं कर्ज माझ्या अंगावरती ठेवलं आहे. सगळं मी फेडलं आहे. मम्मीचं इथून तर इथपर्यंत 9 टाचे पडलेले आहेत. तिचं पण मीच बघतोय. छोटी ताईला मीच सांभाळतोय.
म्हणजे तिचं ती वायली नाही गेली तिचं पण मीच बघतोय. जॉबला नाईटला जायचं यायचं, परत भाजीपाला विकायचं, मग काही शो असले तर मग इकडे करायचं. सगळं हे करून करून मग मी तसं करते. आणि मग बोलतात आता तुझं वय झाले, बोलतात लग्न तुला पोर कोण देईल, तू साडी घालून का नाचतोस. एक मिनिट ये इकडे. हे बघ माझं उदाहरण, माझी मिसेस. काय वाईट आहे, आपण एकच ठाम राहायचं. चोरी करून खाण्यापेक्षा आपली कला सादर करून खाण्यात काय चुकीचं आहे, बरोबर ना. ते कर, खरंच खूप छान जपतोय लावणीला, असंच जप, असंच पुढे नाही. आणि खरंच तुझं जे बॅकग्राऊंड सांगितलंस, मी पण त्याच बॅकग्राऊंड मधून आलोय. मलाही पहिला कोणाचा सपोर्ट नव्हता, तुला तर तुझ्या आईचा सपोर्ट होता. मी जेव्हा चालू केली लावणी, माझ्या आईचाही सपोर्ट नव्हता. माझ्या आई वडिलांचा दोघांचाही घटस्फोट झालेला आहे. लहानाचं मोठं मला आईने केलं. आणि जेव्हा मला 2012ला महाराष्ट्र शासनचा कलाश्री पुरस्कार मिळाला, तेव्हा गावातल्या म्हणजे तुला माहितीच आहे, आपण मुलगे आहेत, लावणी करतोय, सगळे चिडवतात, वाटेल ते बोलतात, बायला बोलतात, नाचा बोलतात, काहीही बोलतात. पण आता तर मी म्हणेन की हा, कारण त्या ह्याचा आपण ब्रँड करायचा. कारण मी पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज लावणी सम्राट म्हणून नावारूपाला आलोय. एक पुरस्कार मिळत आहेत आणि सगळीकडे म्हणजे सत्कार होतात, वाहवा होते. कारण तेव्हा जर आपण तिथे लक्ष दिलं असतं ना, तर आपण आपलं खच्चीकरण झालं असतं. कारण मी पण मनात एक ठेवलं होतं की मला याचं काहीतरी करायचं आहे आणि तसंच तू कर. आणि जसं तुझी बॅकग्राऊंड सांगितलीस, माझेही तसेच कष्ट आहे की मी सकाळी जॉबला जाऊन संध्याकाळी माझे शो चालू असतात. माझं घर, माझं ऑफिस आणि माझं नृत्य हे मी सांभाळतोय, हे सगळ्यांना पण माहिती आहे. आणि खरंच तुझ्या आम्ही सुद्धा पाहिलंय 17-18 वर्षापूर्वी एक छोटा मुलगा रात्री कॉम्पिटिशन संपली की बॅग पाठीला राहायचा आणि रत्नागिरी टू कासारवली चालत. माझ्याकडे तेव्हा गाडी नव्हती. माझं गाव रत्नागिरीतून 15 किलोमीटर लांब आहे. येताना मी माझी बॅग घेऊन बसने यायचो. 2-2:30ला कॉम्पिटिशन संपायची, बस नसायची. माझी बॅग आणि मी 15 किलोमीटर रात्रीचा चालत जायचो. कशाचीही भीती नाही. कोण गाडीवाला येईल, हात दाखवायचा, थांबला तर त्याच्या गाडीवरून जायचं, नाही तर तेवढं 15 किलोमीटर आईशी खोटं बोलून. कारण सपोर्ट नव्हता, लावणी करायची नाही, असलं काय करायचं नाही. माझे नातेवाईक पण मला बडबडायचे, काय हा मुलींसारखा नाचतोय. पण माझं एक मी ठाम राहिलो की मला हे करायचंय. आणि तुझं पण तेच दिसतंय. आणि बघितलं ना तुझं, म्हणजे लावणीवरती एवढं प्रेम आहे बाबा. आल्यापासून मी जिंकलोय, मी हे केलंय. आणि कुठलंही काय नाही माझं काय पडतं. कारण खूप मुलींचं असं होतं, माझं काय पडतंय की काय, माझं काय हे होतंय की काय. अरे कशाला, बिंदास नाचा ना, रंगमंच आपलाच आहे. पडलं तर पडलं, कोण हसणार आहे. एक बिंदासपणा दाखवा, तसा तू दाखवलाय. म्हणजे जे मला अपेक्षित होतं ना या स्टेजवरती, ते तुझ्याकडून मिळालं. खरंच भारी. मी स्वतःहून थँक्स बोलतो की आमच्या रत्नागिरीमध्ये लावणी स्पर्धा भरवली गेली आणि त्याच्यात तू एवढ्या लांबून आलास. खरंच खूप थँक्स. अभिनंदन. बापाच्या चरणी प्रार्थना करतो तुझी सुद्धा उत्तर यशाची कीर्ती वाढतो. दोस्तों, वो झगड़ा ही क्या जिसमें गालियां न हो, और वो प्रोग्राम ही क्या जिसमें आप जैसे होणार दर्शकों की तालियां न हो. आदरणीय जजेस, आपण निकाल लवकरच द्यायचा आहे. तत्पूर्वी एक छोटीशी नखरेल